नमस्कार. मी हर्षल आणि आज मी आलो आहे घाटघर या गावी. तर इथे आता मी कोकणकडा बघायला आलो आहे. तर या ठिकाणी देवीचं मंदिर आहे घाटन देवी म्हणून. ते तुम्ही इथे बघू शकता की इथे ते मंदिर आहे. आणि मी आता तुम्हाला सह्याद्रीची पर्वतरांग दाखवणार आहे, जो एक फेमस ट्रेक आहे अलंग, मदन आणि कुरंग म्हणून. तर तो खूपच छान आहे आणि इथे बघले तर इथून ठाणे जिल्ह्याची बाउंड्री चालू होते. तरी इथे मंदिराच्या थोडेच पुढे पाटी लावली की हद्द समात अहिल्यानगर जिल्ह्याची. तर घाटगर गाव हे अहिल्यानगरमध्ये येतं आणि हा पुढचा खालचा जो परिसर आहे हा शहापूरचा आहे. तर हा पूर्ण ठाणे जिल्ह्यात येतो. पुढे आपल्याला माहुली फोर्ट पण दिसतो, हे डोंगर रांग दिसते, पण आता वातावरण क्लिअर नाही त्यामुळे ते दिसत नाही आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवतो की अलंग, मदन आणि कुरंगड. तर बघूयात आपण. आता हा जो भाग आहे हा कोकणकडा आहे. तुम्ही हे बघत आहेत खाली पूर्ण हा कडा आहे आणि हे जे पुढे दिसतंय तुम्हाला, झूम करून दाखवतो. हा जो पुढे दिसतोय तो कुरंगड आहे, हा इथे मदन आहे आणि हा अलंग. तर हे AMK म्हणून हा ट्रेक फेमस आहे. तर या ठिकाणी तुम्ही दोन ठिकाणाहून जाऊ शकता. जाऊ शकता. एक म्हणजे घाटगर मार्गे आणि जो दुसरा मार्ग आहे तो आंबेवाडी मार्गे. तर मोस्ट ऑफ ट्रेकर्स ट्राय म्हणजे ते तिकडनं जातात आंबेवाडी मार्गे. पण तुम्हाला जर एक नवीन ॲडव्हेंचर हवं असेल, नवीन ठिकाणी जायचं असेल, नवीन व्ह्यू बघायचा असेल, तर तुम्ही या मार्गे जाऊ शकता, घाटगर मार्गे. तर या डोंगराला आपण असं इकडनं जातो आणि पूर्ण वळसा मारून मग कुरंगला चढतो. त्याच्यानंतर परत उतरून मग मलंग आणि मग मदनगड आणि त्यानंतर अलंगगड. तर इथे खूपच शांतता आहे, खूप छान आहे, बघण्यासारखं आहेत गोष्टी खूप साऱ्या. तर आता आमचाही प्लॅन चाललाय ट्रेकचा, पण आम्ही AMKच करणार होतो, पण तो होईल नाही होईल माहीत नाही, नक्की नाही, अजून ठरलेलं नाही आमचं. तर आम्ही दोन ट्रेक डिसाईड केलेत. एक सांदन व्हॅलीचा, जो की पूर्ण खाली उतरून त्या डोंगराला वळखा मारून आम्ही सांबरत गावी येणार आहोत, हा एक आहे. आणि एक दुसरा म्हणजे तर अं, रतनगड. तर रतनगड व्हाया कात्राबाई आणि हरिश्चंद्रगड, पण आम्ही रतनगड खूप वेळेस गेलोय. तर आम्हाला रतनगडचं सौंदर्य त्याच्या पुढच्या डोंगरावरनं बघायचं, म्हणजे कात्राबाईवरनं. तर आमचा हा प्लॅन आहे की आम्ही कात्राबाईवरनं रतनगड बघू. तर चाललाय प्लॅन, बघूयात. जर सक्सेस झाला तर मित्र आहेत ते बोलतात 2 दिवसाचं ते एवढं होणार नाही, पण आपण एका दिवसात कात्राबाई करू. तर आम्हाला तो कात्राबाईवरनं रतनगड कसा दिसतो पुढे ते बघायचं आहे. तर एक नवीन व्ह्यू बघायला भेटेल. जसं आपण रतनगडावरनं कात्राबाई बघतो पुढचा व्ह्यू, तर आपल्याला आता कात्राबाईवरनं रतनगडचा व्ह्यू बघायचा आहे. तर जर शक्य झालंच तर तिथून आम्ही कात्राबाईवरनं नेक्स्ट ट्रेक आमचा कंटिन्यू करायचा विचार चालला की हरिश्चंद्रगड. तर तिथून आम्ही हरिश्चंद्रगडला जाणार आहोत. तर बघूयात काय होते. तर मी तुम्हाला सांगेलच तुर्तास एवढंच. धन्यवाद. थँक्यू.